मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या गोष्टीचं नाव आहे खालच्या वाटेवरचा चकवा. पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा अनुभव आपल्याला प्रतीक यांनी सांगितला आहे आणि तोच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. मी प्रतीक. मी गावात राहायला होतो. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. मी गावात असताना खूप मज्जा मस्ती करायचो. पण एक दिवस असा आला की मला नोकरीसाठी शहरात जावं लागलं आणि मी निघालो. गावातून सगळ्यांचा निरोप घेतला आणि दुपारी 1:30च्या एसटीने मी निघालो. शहरात माझी मावशी राहायची म्हणून काही दिवस मी मावशीच्या घरी राहिलो. मग मला नोकरी पण मिळाली आणि रूम पण. मी सकाळी 8:30 ते रात्री 8:30 ह्या वेळेची एक नोकरी शोधली आणि जवळच मेस लावली. जाताना त्यांच्याकडून मी डबा घेऊन जायचो आणि घरी येताना मेसमध्येच जेवून यायचो. पण मी लहानपणापासून गावात राहत असल्यामुळे मला शहरात अजिबात करमत नव्हतं. पण आता पर्याय नसल्यामुळे मला शहरात राहावं लागत होतं. जवळपास 6 महिने उलटले. एक दिवशी मी कामावर सरांना म्हणालो, सर, मला 3-4 दिवसांची सुट्टी पाहिजे होती. त्यावर सर म्हणाले, संध्याकाळी घरी जाताना ऑफिसमध्ये ये, मग सांगतो. मी ठीक आहे म्हणून काम करायला सुरुवात केली. मग घरी जाताना सरांच्या ऑफिसमध्ये गेलो. सर म्हणाले, नेमकं कशासाठी सुट्टी पाहिजे? मी म्हणालो, आता मी इकडे येऊन 6 महिने झाले. मी माझ्या आईवडिलांना भेटलो नाही. त्यांचा रोज फोन येतो आणि ते मला एकच प्रश्न विचारतात की तू इकडे कधी येणार, म्हणून 3-4 दिवस घरी जावं म्हणतो. त्यावर सर म्हणाले, ठीक आहे जा, पण उशीर करू नकोस, लवकरच ये. मी त्यावर त्यांना हो म्हणून घरी निघालो. रोजच्याप्रमाणे मेसमध्ये जाऊन जेवलो आणि घरी जाऊन झोपलो. कारण मला सकाळी लवकर निघायचं होतं. सकाळी 7:30ची एसटी होती. मी 5लाच उठलो. 7पर्यंत आवरलं आणि स्टँडला निघालो. जरा वेळाने एसटी आली आणि मी गावाला निघालो. मी दुपारी 3-3:30ला गावाला पोहोचलो. मी स्टँडवर एका मित्राला घ्यायला बोलवलं होतं, त्यामुळे मित्र आधीच येऊन थांबला होता. पहिलं जाऊन मी आईवडिलांना भेटलो आणि मग गावातल्या सगळ्या नातेवाईकांना. मग मी मित्रांसोबत बसलो, जरा टाईमपास केला आणि मग घरी आलो. जरा वेळाने एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला, अरे कुठे आहेस, ये ना जरा बाहेर. म्हणून मी बाहेर गेलो. आज माझ्या गावात पहिलाच दिवस होता. पण पहिल्याच दिवशी असं काही घडेल असं मला वाटलं नव्हतं. मी त्याच्यासंग जरा वेळ गप्पा मारल्या. जरा वेळाने त्याला त्याच्या वडिलांचा फोन आला. त्याचे वडील म्हणाले, काय रे, तुला मेडिकलमधून गोळ्या आणायला लावल्या होत्या, त्या तू आणल्यास का? पण माझा मित्र त्या गोळ्या आणायचा विसरला होता. तो म्हणाला, अरे प्रतीक, माझ्या पप्पांनी मला गोळ्या आणायला लावल्या होत्या, पण मी विसरलो. आता रिकाम्या हाताने जर घरी गेलो तर ओरडा खावा लागेल. चल आपण जाऊन गोळ्या आणू. आता आमच्या गावात मेडिकल नव्हतं. गोळ्या आणायला आम्हाला फाट्यावर जावं लागणार होतं. म्हणून आम्ही मेडिकलमध्ये गेलो, गोळ्या घेतल्या आणि परत गावात निघालो. येता येता आम्ही एका दुकानावर थांबलो. तिथून समोसा घेतला आणि परत गावाला जायला निघालो. खरं तर आमच्या गावात एक अशी वाट होती ज्या वाटेला खालची वाट म्हणायचे. गावातली लोक म्हणायची त्या वाटेवरून एखादा माणूस गेला तर तो तिथल्या तिथं फिरत राहतो. असे बरेच किस्से आम्हाला माहीत होते, पण ते खूप जुने असल्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नव्हतं. पण आजही गावातली लोक त्या बाजूला जास्त जात नव्हती. पण मी त्या खालच्या वाटेवरच्या चकव्यात सापडेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आम्ही गावात पोहोचलो, पण आम्हाला घरी यायला उशीर झाला होता. माझ्या मित्राच्या वडिलांचा गोळ्या खायचा टाईम झाला होता, म्हणून त्याला काही करून लवकर घरी जावं लागणार होतं. तो मला म्हणाला, ऐक ना प्रतीक, आता घरी जायला लागल, तुला सोडायला वेळ नाही, पप्पा चिडलेत, सॉरी, पण राग नको मानू. मी म्हणालो, ठीक आहे रे, जातो मी इथून. पण मी जसंच निघालो तसंच त्याने मला थांबवलं आणि म्हणाला, ऐक प्रतीक, खालच्या वाटेने जाऊ नको. मी म्हणालो, का रे? त्यावर तो म्हणाला, ऐक प्रतीक, त्या वाटेत ते आहे. खरं तर ती वाट चकव्याची होती, पण ते पटकनी माझ्या डोक्यात आलं नाही. मी त्याला म्हणालं, त्याची वाट म्हणजे? त्यावर तो म्हणाला, अरे ऐक ना प्रतीक, प्लीज तिकडून नको जाऊस. मी त्याला हा म्हणून पुढे निघालो. पण माझं घर खालच्या वाटेने गेलं
तर जवळच होतं. मी मनातल्या मनात म्हणालो, काय नसतं असलं, आणि जर असतं तर गावात किती वेळा हे घडलं असतं. आता दुसऱ्या वाटेने गेलो तर उशीर होणार. एक काम करतो, खालच्या वाटेनेच जातो. आणि मी खालच्या वाटेने निघालो. पण ही माझी खूप मोठी चुकी होती आणि इथूनच सगळं चक्र सुरू झालं. मी खालची वाट धरली आणि घराकडे निघालो. 5 मिनिटाचं अंतर क्रॉस केलं आणि मला वडाचं झाड दिसलं. त्या झाडाखाली एक आजोबा बसले होते. ते आजोबा गावातले नव्हते, एवढं तर नक्की, कारण मी एवढ्या वर्षात त्यांना कधीच गावात पाहिलं नव्हतं. मी त्या झाडासमोरून पुढे गेलो. ते आजोबा त्याच झाडाखाली बसले होते. मी चालत होतो. 10-15 मिनिटांनी मला परत तेच झाड दिसलं. मी त्या झाडाच्या जवळ गेलो तर ते आजोबा त्याच झाडाखाली होते. मला वाटलं की वाट चुकली असेल, म्हणून एवढं काही वाटलं नाही. मी परत चालायला लागलो. पण बघता बघता मी परत त्याच झाडापाशी येऊन पोहोचलो. मी त्या आजोबांना म्हणालो, आजोबा मला पुढे जायचंय, पण मी फिरून फिरून इथंच येतोय. त्यावर ते आजोबा असं काही म्हणाले जे ऐकून मला धक्का बसला. अरे पोरा, त्याच्या वाटेत आला की रे तू. कशी वाट सापडायची आता तुला? तितक्यात मला अचानक मागं कोणीतरी असल्याचं जाणवलं. म्हणून मी पटकनी मागं बघितलं, पण मागे कोणीच नव्हतं. जसंच मी पुढं बघितलं तर ते आजोबा त्या झाडाखाली नव्हते. ते तिथून गायब झाले होते. आता मला काय करावं तेच कळत नव्हतं. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि सगळा प्रकार सांगितला. त्यावर ते म्हणाले, अरे पोरा, येडाबिडा झाला काय तू? माहिती ना त्या वाटेवरून नाही जायचं. गावात नवीन असल्यावानी काय करतो? आता काय करू सांग बरं तूच. तू तिथंच थांब, मी आलो. मी चांगलंच घाबरलो. मी किती मोठी चूक केली आहे हे मला कळालं होतं. शेवटी माझे वडील म्हणाले, मी पण तिथं येतो. त्यावर मी वडिलांना म्हणालो, नको, कारण मी हाताने संकट ओढून घेतलं आहे आणि ते मला माझ्या वडिलांवर नको होतं. शेवटी मी वडिलांना म्हणालो, मी काहीतरी करतो, तुम्ही घरीच बसा, काही केलं घर सोडू नका. मी परत निघालो. पण मी भरपूरदा फिरून पण त्या वाटेत येत होतो. शेवटी जरा वेळाने मला घरं दिसायला लागली. मी जसाच घरापाशी गेलो तसेच मला माझे आईवडील दिसले, जे माझीच वाट बघत होते. त्यांच्या डोळ्यात मला बघताच पाणी आलं. ते माझ्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागले. त्यामुळे सांगतो मित्रांनो, तर असं रात्री अपरात्री कुठेही फिरत जाऊ नका. आज पुरते इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनलवर असे चांगले वेगळे भूतांचे अनुभव येत असतात. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.